जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील मच्छिंद्रनाथगड मंदिर हे जागृत देवस्थान असून या देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वप्रथम क वर्ग देवस्थान दर्जामध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव तयार करावा। हा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मांडून मंजूर करून घेतला जाईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी मालदाडकरांना दिला आहे। मालदाड येथील मच्छिंद्रनाथ गडावर धर्मबीज निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाची सांगता आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी फोडून करण्यात आली। यावेळी महायुतीचे ज्येष्ठ नेते परशुराम नवले, अमित नवले, सूर्यबान नवले, सोमनाथ नवले, कावेरी नवले, सरपंच गोरक्ष नवले, नितीन नवले, बाबाजी नवले, गणपत गुरुकुले, लहानू नवले आदींसह महायुतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार खताळ म्हणाले की देव व धर्माच्या कार्यात आपला हात कधीच आखडता राहिलेला नाही। मालदाड येथील मच्छिंद्रनाथ गडावर केवळ गावातूनच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे मच्छिंद्रनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत निश्चितच सकारात्मक विचार केला जाईल। मला लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाचा खूप अभिमान असल्यामुळे देव धर्माचे कार्यक्रम कितीही उशिरा असले तरी मी ते टाळत नाही। भजन कीर्तनासारख्या धार्मिक कार्यक्रमातून सकारात्मक ऊर्जा मिळते व त्यातून आध्यात्मिक समाधान लाभते असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले। जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट रामा लोखंडे, संगमनेर। म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर विकासावरती पुढे जाण्याचा माझा जो प्रयत्न घेऊन मी पुढे चाललोय। तुमच्या लोकांनी मागणी केली, तत्काळ आपण 10 लाख रुपये दिले। परत आज दुसरी मागणी झाली रस्त्याची। निश्चित हा रस्ता, कारण धर्माच्या कामाला आणि देशाच्या कामाला माझा हात कधीच आखडता राहत नाही। हे मी आमदार झाल्यापासून कामाला ती सुरुवात केली, त्यामुळे निश्चित तो सुद्धा रस्त्याबाबतचा सुद्धा लवकरच आपण सकारात्मकतेने पुढे जाऊया। याच्यामध्ये मी सरांनी माझी प्रत्येक ठिकाणी गावात गेल्यानंतर सूचना असते ग्रामस्थांना, त्या कवर्ग देवस्थान झालं तर आपल्याला जो प्रत्येक वेळेस निधीसाठी थोडी ओळखाण होती ती भविष्यात राहणार नाही। त्यामुळे कवर्गाचा प्रस्ताव दिल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आपला प्रस्ताव दाखल झाल्यानंतर लगेच होणाऱ्या बैठकीमध्ये तो सुद्धा आपण निश्चित लवकर मंजूर करू आणि या आपल्या देवस्थानाला एक वेगळा ऐतिहासिक ठेवा म्हणून याच्याकडे बघितलं जातं। संगमनेर तालुक्यामध्ये आज जिल्ह्यातून इथं हजारो लाखो भाविक भक्त दर्शनाला येत असतात आणि नाथ महाराजांचा महिमा सगळ्यांना माहिती आहे। प्रत्येकाच्या घरी पारायण चालतं। आता तुमच्या गावामध्ये विशेष मंदिर असल्यामुळं त्याचा जास्त प्रमाणामध्ये हे होतं, परंतु आज मी सुद्धा जसं मला लहान होतो कॉलेज जीवनामध्ये मी स्वतः नवनाथ महाराजांचं पारायण केलंय। त्यामुळे हे संस्कार आपल्याला आपल्या घरातून वारकरी संप्रदायातून पुढे मिळत आल्यामुळे निश्चित माझा पहिला प्रयत्न राहतो का धर्माचा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला उशीर जरी झाला तरी मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतो। अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही दरवर्षी असे कार्यक्रम आयोजित करता आणि खरं या कार्यक्रमांची गरज आहे। या कार्यक्रमांमुळेच आज आपल्या जी नवीन पिढी आहे या पिढीला सुद्धा आज आपला धर्म कळायला पाहिजे। आपल्या ज्या अध्यात्माच्या माध्यमातून हरिपाठ होतो, कीर्तन प्रवचन या माध्यमातून जी सकारात्मक ऊर्जा मिळत असते याचा प्रत्येकाला निश्चित एक वेगळा आनंद मिळत असतो। आज सुद्धा इथं आल्यानंतर अतिशय प्रसन्न वातावरण वाटतं। इथं आल्यानंतर माणसाला म्हणजे मी यांना सांगितलं होतं की मला 7:30 वाजता सुकेवाडीची आरती आहे, परंतु बसल्यानंतर वेळ किती गेला कसा गेला हे कळालं नाही। त्या ढवळे महाराजांसारखे महाराज ज्यावेळेस अशा पद्धतीने जे आपला धर्म टिकवण्याचं काम करत आहे तेव्हा निश्चित आजच्या या कार्यक्रमाला मला उपस्थित राहून माझा मान सन्मान केल्याबद्दल ग्रामस्थ असेल ट्रस्ट असेल सगळ्यांचा मी खूप आभार मानतो। थांबतो, धन्यवाद। चिनराव साहेब दादाची नव्हती, गाठ कोणाची होती? नवरा बायकोची, पण कोणी बांधली होती? जगाच्या मालकानं बांधली होती। महाराज रडू आलं, दुपारची वेळ टळून गेली, भाकरही भेटणार। कृष्ण
करायचं ठरवलं आमदार साहेबांना पुढे कार्यक्रमाला जायचंय 5 मिनिटांमध्ये आपण दहीहंडी फोडून घेऊ बरं का विठाला फक्त एवढा प्रसंग आहे का गवळणींनी गोपिकांनी देवाला त्या ठिकाणी महाराज यशोदेला घरानं सांगू लागल्या सगळ्याच येऊन घरानं सांगत होत्या कृष्ण म्हटलं आई अगं मी इथंच येणार गोपिका आणि घरानं करता करता संध्याकाळी कृष्ण परमात्मा त्यांच्या घरातच गेला नवरा बायको दोघेही झोपलेले पत्नीच्या डोक्याची वेणी वाढलेली आहे कृष्ण परमात्मा पाहताय नवऱ्याची दाढी वाढलेली आहे कृष्णानं बांधली ना गाठ ऐका ऐका देवानं बांधलेली गाठ सुटत नाही बरं का गाठ बांधली आणि महाराज सकाळच्या सगळ्या गोपिका उठल्या सगळ्या गायांचं शिंकूर करू लागल्या सगळ्या पाण्याला चालल्या सगळ्या ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त झाल्या नवरा एका बाजूला वडायला लागला गवळणी मावशी इंदुबाईची रावसाहेब दादाची नव्हती गाठ कोणाची होती नवरा बायकोची पण कोणी बांधली होती जगाच्या मालकानं बांधली होती